घरकुलाचा हप्ता मंजूर करण्यासाठी मागितली 20,000ची लाच, अभियंता व ठेकेदार रंगेहात पकडला. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. साक्रीतून भ्रष्टाचाराच्या विरोधात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली. गरजू लाभार्थ्याच्या घरकुलाचा उर्वरित हप्ता मंजूर करण्यासाठी तब्बल 20,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असलेल्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंता आणि ठेकेदारावर एसीबीने मोठी कारवाई केली आहे. साक्री पंचायत समितीतील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता मनमोहन राजपूत आणि ठेकेदार रोहन देवरे हे एसीबीच्या कारवाईत अडकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शबरी आवास योजनेतील घरकुलाचा उर्वरित हप्ता मंजूर करून देण्यासाठी 20,000 रुपयांची लाच मागण्यात आली होती. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. जुळे रोडवरील शिवाडी फाट्याजवळ ठेकेदार रोहन देवरे याला 20,000 रुपयाची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईनंतर ग्रामीण गृहनिर्माण अभियंता मनमोहन राजपूत यालाही ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पण या कारवाईने गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. सरकारच्या घरकुल योजनेचा लाभ मिळविण्यासाठी जर गरजू नागरिकांकडूनच पैसे मागितले जात असतील तर भ्रष्टाचाराची ही साखळी नेमकी कुठपर्यंत पोहोचली आहे? घरकुल योजना ही गरिबांसाठी आधार देणारी आहे, मात्र याच योजनेचा हप्ता मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी होत असेल तर हा प्रकार केवळ भ्रष्टाचाराचा नाही तर गरिबांच्या हक्कावर घाला घालणारा असल्याची भावना व्यक्त होत आहे. एसीबीच्या कारवाईमुळे साक्री पंचायत समिती परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाऊ नये आणि सरकारी योजनांचा लाभ घेताना नागरिकांना लाच मागितली जात असेल तर त्यांनी संबंधित यंत्रणेकडे तक्रार करावी असा संदेश या कारवाईतून दिला जात आहे. लाचखोरीला आळा घालण्यासाठी एसीबीची कारवाई सुरू आहे. पण आता प्रश्न एकच, सरकारी योजनांचा लाभ देताना गरिबाच्या हक्काची किंमत कोण वसूल करतंय? अशाच बेधडक आणि निर्भीड बातम्यांसाठी पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज.